नमस्कार मित्रांनो, तर आम्ही चाललोय गावी शिमग्यासाठी. त्यानंतर आता आमचा पहिला इकडनं निघायची तयारी बघा, फुल एकदम चड्डीवर येणार आहे. तर आता चाललोय, फायनली आमचं सगळं झालेलं आहे. तर मग आता आम्ही जातो इकडनं आमच्या रायपाटणमध्ये. सध्या तयारी बघू शकता आमची किती झालेली आहे. तयारी चालू आहे. रतेश भाऊ आहे, त्याच्यानंतर सोहम आहे. फुल एकदम असं निघालो पालखीसाठी गावी चाललोय. मी कधी आता कसं पोहोचतोय. ट्रेन आहे त्यामुळे बघूया आता. फायनली गाईज आम्ही आता निघालो. इकडे पप्पा बसले मध्ये, मी आहे इकडे, आमचे सोमदादा आहे. तर आम्ही आता फायनली निघालो आहे आणि पुढे रतेश बसलोय, आमचा भाऊ छोटा. तर फायनली निघालोय. तर आता बघूया किती वेळात पोहोचतोय आता आम्ही. तर आता आपण आलेलो आहोत लोकमान्य टिळक स्टेशनला. तर आता गाडी आम्ही तरी खूप लवकर आलो आहे, बघू शकता तुम्ही इकडे. खूप सारं लवकर आलं आणि एकदमच लवकर आलं बोलायला हरकत नाही. आता 1-1.5 तास फुल टाइमपास आहे आम्हाला. तर आता बघूया ट्रेन कधी येते, कधी आम्ही पोचतोय, अशी आशा लागून राहिली की आता बाबा गावी पोचतोय. कोकणात जायचं आहे असं काही आम्ही एकदम फुल. तर आता बघूया पुढे कसं जातं. तर आपण आलेलो आहे लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. तर काही माझा फर्स्ट ब्लॉग आहे त्यामुळे मला असं थोडंसं वाचायला वगैरे होतं. तर आपण मागे बघू शकता माझ्या की एक पूर्ण असं मस्तपैकी एक डिझाईन केलं आहे, जी फुल पद्धतशीर आहे. तर बघायला गेलात तर खूप मस्त असं कोरीगाव केलं आहे. शाळेत कदाचित ती उडियन टाईपमध्ये वाटतं आहे. आता आमच्याकडे भरपूर सारा टाईम आहे. आम्ही खूप सारं लवकर आलो आहे पप्पांच्या बघू शकतो. आमचे जे फुल फॅमिली में आहेत, सोमदादा आहे, रतेश आहे, पप्पा आहेत. तर आम्ही आता सगळे आलो आहे फुल एकदम बघायला. गर्दीसुद्धा आहे, ट्रेन अजून लागली आमची भरपूर सारी. टाईमपास होणार आहे आता. तर फायनली काही आपलं चालू आहे. आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत. तर ट्रेन सगळ्यांचं सीट बघू शकता एकदम अशा भेटलेले आहेत. आमच्याकडे आता पर्सन रेडी झालेले आहेत. पप्पा आले आहेत, मावशी आहे इकडे, ची छोटी बारकी माऊ आलेली आहे आणि आमची सोमदादा. थोडंसं त्यांचं ॲडजस्ट करावं लागणार आहे कारण आमच्या भावाची तिकीट एवढ्या लांब लचक गेली आहे ती विचारू नका. तर आता आम्ही ॲडजस्ट करतोय. तरी पण आमची सीट बघा फुल एकदम बुकिंग झालेली आहे. सगळ्यांची तयारी झाली सीटसाठी. आता फायनली निघायचं आहे आता आम्हाला. निघालेली पुढे एकदम पद्धतशीर आम्ही निघालो आहे. तर सगळे एकदम एक्सायटेड आहे. कधी पोचतोय कधी नाही, सगळे एकदम. थोड्या वेळाने बघूया आता. फाईन गाईज आता बघू शकता आम्ही ठाण्याला पोचलो. तर ठाण्याला गर्दी बघा किती आहे. गर्दीचा प्रकार बघा, फुल एकदम असं वटवण्यात आलेला. कोकणात जाऊचा म्हणजे जाऊचा, काय हो जाऊ दे, जॉब जाऊ दे ना काय हो जाऊ दे, आमका काय लिहिणार. गर्दी बघा फुल एकदम तो अशी गर्दी वाटली. फुल एकदम रोमटो निघालो. आता ट्रेन निघाली आमची. काहीच बघू शकताय कसे प्रकारचे आम्ही पसरलेले आहेत. मस्त की आमचा सोमदादा पण तिकडे झोपला आहे. तिकडं रतेश भाऊ आहे, इकडे मानसी आहे. फुल एकदम फुल टवटवीत जागा चालली ना आमच्या होतं बघा सध्या ट्रेनमध्ये. फुल एकदम गचाळ लोकांसारखे आम्ही पसरलेलो आहे तिकडे. आम्हाला सीट बुकिंग झालेलं आहे. तर मजा मस्ती करत आम्ही फुल एकदम एन्जॉयमेंट. आपण आलोय मस्त वीर सोडलेलं आहे. वीरच्या नंतर आता आपण कुठे आलोय ते बघूया. आता फक्त आम्हाला 4 ते 5 स्टेशन आहेत फक्त इथून जायला. सोडतोय थांबली आता. खेळल्यानंतर आमचे पब्लिक बघा, आमचे ब्लॉगर आहेत मोठे एडिटर. असते की टांगा पलटी इकडे
हळूच काहीतरी चोरी चपाटी करताना आमले खेळला गाडी बघू शकता आमच्याकडे चोर घुसलेले रवंत करता असा जो बसून एकटाच खात चिपळूणला पोचलेलो आहे. चिपळूण आणि आता फक्त काही 4 स्टेशन असतील, 5 स्टेशन. त्याच्यानंतर आपण विलवड्याला उतरणार. विलवड्याला उतरल्यानंतर आता डायरेक्ट रायपाटण, तिथून आमच्या पप्पांचं गाव येईल. आम्ही आलेलो आहे, पोचलेलो आहे कोकणात प्रॉपर. असं बघू शकता एकदम पब्लिक बघू शकता. आमच्याकडे पण आलेले आहेत. सोमदादा, पप्पा आहेत, रतीश आहे, मानसी आणि मग मावशी सगळे आता एकदम पोहोचलेलं आहे. फक्त इथून आम्हाला डुगडुगा किंवा मग रिक्षा पकडून जायचं आहे. आता आम्ही आलोय मार्केटमध्ये. जसं आपल्या इकडे स्टेशन मार्केट बोलतो आपण, तसं पाचलला आलोय. आमच्याकडे पाचल बघू शकता फुल एकदम पाचलमध्ये पोचलो आता आम्ही. इथून आम्हाला ह्या रस्त्याने जायचं आहे रायपाटणला. रायपाटण म्हणजे आमचं होळीचं मान जो आपण बोलतो तो तिकडे. तर फायनली आता आम्ही आलो आमच्या घराच्या इथून जायचं आहे आता आम्हाला. बघू शकता आमचं घर आलेलं आहे मस्त आलं असं. ही आमची छोटीशी बाग आहे इकडे इथे. आणि इथे आता आमचं घर आलेलं आहे. आमच्या घराजवळ आता फायनल आम्ही पोहोचलोय. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने आमचं इथे पूर्ण घराचा. आता पोहोचलोय घरात. आता आमच्या घराची बॅक साईड आहे मस्त वाली अशी. बघू शकता फुल झाडांनी भरलेली. आमच्याकडे हॉटेल टाईप झालेले आहे. सोम दादा, रतीश आहे, फुल कटवडा खातात एकदम रापरू. आमच्या इकडचा फेमस असा कटवडा. सुम कसं वाटतं तुला कटवडा खातोयस तू पाचलला आल्याच्या नंतर? शांत झालेलं एकदम मस्त मन आणि खाऊन मन एकदम असं प्रसन्न. याला तोडून असा घ्यायचा. आमच्या इकडचं मस्त मेन आधी कटवडा आमचं गेली दात नाही काय बसलेले आहेत आम्ही सगळं. एकानेही दात वगैरे काही पद्धतच नाही आमच्याकडे. दात घासा वगैरे काय आधी पहिलं झोडपाक्या झोड नुसता कटवडा आमच्या इकडे. पाचलचा रायपाटणला फुल फेमस असल्यावर पेस्ट आणि कांदा लसूण घालायचा आहे मस्त आणि पावा सगळं. सध्या वर्किंग चालू आहे. तर आमचं हे सगळं पालापाचोळा झाडायची कामं सगळं साफसफाई करायची आणि भरपूर सारी वर्किंग बाकी आहे. याच्याकडे सध्या कामं जोरात चालू झालेली आहेत. फुल साफसफाई चालू आहे. इकडे मम्मी आहे बारकीला भरवते. नाही अगं ते पप्पांनी बोलवलेलं तिकडे फोटो काढायला त्यांचे राण्यांकडे. तर सध्या चला फटाफट ते प्रोसेस चालू आहे आमच्याकडे. सगळं आता एवढं सगळं बाकी आहे. माहिती आहे त्यांनी सांगितलं व्हिडिओ करायला. आहे बघ आमच्या मम्मी जाऊ तर बघा आंघोळीचा पत्ता नाही. इकडे सगळं पातेला लोटण काय माहिती नाही तू काय आला. चला पटापट पटापट. अरे आमचं बारकं पण काम करते.
तर संध्याकाळी आता आमच्याकडे काम चालू आहे थोडंफार, की आता आमच्याकडे उद्या पालखी येते, तर त्या कारणाने आमच्याकडे आता सजावट चालू आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, इकडे आतमध्ये पडदा लावायचा आहे, त्यांचा शेण चालवण्याचं काम चालू आहे थोडंफार. सकाळी आपण आलो तेव्हा कसं ते आता कसं आहे, तिकडे बघताय मम्मी आहे, त्याच्या काकी आहेत, शेण चालवायचं काम चालू आहे मस्त आलं असं. ते काय करते तू? कसलं काम? व्हेरी गुड. आपल्याकडे बाप्पा येणार आहे? बाप्पा येणार आहे? नाही बोल, नाही नाही बोल, नाही. पालखी येणार आहे बोल, पालखी येणार आहे, पालखी येणार आहे, पालखी. पालखी येणार आहे? कधी येणार आहे? उद्या उद्या. मग तू आणणार पालखी? तू उद्या आणणार पालखी? काही आमच्याकडे उद्या पालखीची तयारी चालू आहे, हार वगैरे बनवत आहेत. तुम्हाला दाखवतो मी सगळ्यात तयारी, हाराची तयारी, परत आमच्या उद्या पालखीचे हार वगैरे सगळ्याची तयारी चालू आहे पद्धतशीर. आता आमच्याकडे हाराची तयारी, हार बनवायचे, सगळी मस्त फॅमिली बसलेली आहे. हार तयार झाले, त्या पालखीचा हार तयार झालेला आहे मस्तपैकी असा. मम्मीने हार मस्तपैकी तयार केलाय पालखीचा. बघू शकता आमची मोठी काकी, अजून एक हार तयार होतोय. आणि इकडे आमचं बारक मस्तपैकी गोंडा लावून, आणि आमची 2 कार्टी. आपण आपल्या पालखी आमचा होळीच्या मांडापर्यंत होळीच्या मांडावरती सध्या आमची तयारी चालू आहे. आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया. आजचा ब्लॉग इथेच संपवत आहे. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये उद्याच्या दिवसात. पालखीचा लाईक करा, सबस्क्राईब करा, आवडलास तर खूप शेअर करा.